नमस्कार मंडळी. तर आज आपण टिफिनसाठी मस्तपैकी कांदा टोमॅटोतली ही भेंडी करणार आहोत आणि टिफिनसाठी खूप सुंदर अशी ही झटपट तयार होणारी भेंडी जी आहे इथे आपण आज करणार आहोत. तर हा लाईव्ह जो आहे तो संपूर्ण बघा आणि कसा वाटला सांगायला विसरू नका. त्यासाठी इथे मी पावशर भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर हिला आपण हव्या तशा आकारामध्ये इथे कट करून घेणार आहोत. तर मी अगदी अशा छान उभ्या गोल गोल आकारामध्ये हिला कट करून घेतलेली आहे. तर कांदा टोमॅटो वापरून मस्तपैकी अशी झणझणीत भेंडीची भाजी जी आहे ती आपण टिफिनसाठी करतोय. लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत ही भाजी खाऊ शकता. तर आता भेंडीची भाजी करण्यासाठी इथे आपण 2 पळी तेल जे आहे या पॅनमध्ये घालणार आहोत. कारण भेंडी जी आहे ती छान आपल्याला या तेलावरती परतून घ्यायची आहे. मस्तपैकी टिफिनसाठी रेसिपी आहे. तर आता 2 पळी तेल घातलंय. त्यामध्ये आपल्याला ही भेंडी जी आहे छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे चिकट होणार नाही. तर इथे बघू शकता भेंडी मस्तपैकी अशी छान कुरकुरीत झालेली आहे. ते थोडी भेंडी जी आहे ती व्यवस्थित आपली परतल्या गेलेली आहे. तर आपल्याला या स्टेजवरती आता ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर आता आपण भेंडी एका साईडला करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. त्याच पॅनमध्ये आपण इथे तेल घालणार आहोत आणि याच्यामध्ये परत आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. तर मस्तपैकी अशी टिफिनवरची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी ही भेंडी तयार होते. त्याचबरोबर कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये इथे आपण ही तयार करत आहोत. जिरे जे आहे ते सुद्धा छान आता तडतडून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण बारीक कट केलेले 2 टोमॅटो जे आहे ते घालणार आहोत. त्याचबरोबर 1 कांदा सुद्धा छान असा उभा बारीक चिरलेला घालतोय. आता हे छान आपल्याला असं व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत, नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे कांदा टोमॅटो जो आहे तो छान असा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघा हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर असं हे घेऊन याचं छान मिक्सरमधनं बारीक पेस्ट केलेली आहे. तर ती आपण इथे घालतोय. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळदसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे मस्तपैकी छान असा कलर येतो. तर आता इथे हिरवी मिरची टाकून झाली, थोडीशी हळदसुद्धा टाकून झाली. परत आपण हिला छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर मस्तपैकी बघा कांदा टोमॅटोमधली ही भेंडी जी आहे ती तुम्ही नक्की टिफिनवरती घेऊन जाऊ शकता. खूप सुंदर लागते आणि चवीलाही खूप जबरदस्त आहे. तर आता इथे आपण ही तळून घेतलेली भेंडी जी आहे मस्तपैकी अगोदर थोड्याशा तेलावरती फ्राय केलेली होती ती इथे आपण याच्यात घालतोय. तर यापूर्वी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भेंडीचे प्रकार आपण इथे दाखवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. तर इथे बघा किती सुंदर अशी ही भेंडी जी आहे ती तयार करतोय आणि भेंडीचा कलरही बघा किती सुंदर आलेला आहे. आपण थोड्या वेळ परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आवडत असेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता किंवा नाही घातला तरी चालतो. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही शेंगदाण्याचा 1 किंवा 2 चमचे कूट जो आहे तो याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आणि आता मस्तपैकी छान याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी ही कांदा टोमॅटोतली भेंडी जी आहे ती नक्की तुम्ही करून बघा.
चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे बघू शकता मस्तपैकी आपली आता टिफिनसाठी ही भेंडी तयार आहे. अगदी तुम्ही ऑफिसच्या टिफिनसाठी घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा बॅचलर जे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही भेंडी परफेक्ट आहे. नक्की तयार करून बघा आणि कशी झाली सांगायला विसरू नका. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट्स करत राहा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब लाईकसुद्धा करत राहा, कारण आपण इथे रोज अशा साध्या सोप्या रेसिपी ज्या आहे त्या इथे घेत असतो. तर आता ही भेंडी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि मस्तपैकी टिफिनमध्ये सर्व करू.